कारण परमार्थ करणाऱ्या माणसाला वृत्तीचा अभ्यास असावा लागतो. वृत्ती कळाल्याखेरीज परमार्थ करता येत नाही. वृत्तीनंच बंध आहे आणि वृत्तीनंच मोक्ष आहे. म्हणून सगळं नाही कळलं तरी हरकत नाही, पण वृत्ती मात्र कळावी. कळाल्यानंतर ती सांभाळता यावी. सांभाळलेली वृत्ती परमार्थाकडे आणता यावी आणि परमार्थात आल्यानंतर रजतमोगुण टाकून सत्वगुण वाढवण्यात यावा. सत्वगुण वाढला की पुण्य वाढतं. पुण्य वाढला की देव कळावाशी बुद्धी होते. देव कळण्याकरता श्रीगुरू भेटतात. श्रीगुरू संगतीनं देव कळाला की जीवाचं काम झालं. म्हणजे इतकी एक अशी व्यवस्था करून दिली. म्हणून आम्हाला देव कळण्याकरता देवाचं स्वरूप कळावं म्हणून स्वरूप लक्षणातला देव सांगितला. तो सांगत असताना उपनिषद सांगतात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ही उपनिषद असं सांगतात. ज्ञानोबा आहे तर सांगतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण